नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सेट्स या चॅप्टरमधील टाइप्स ऑफ सेट्स हा मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे टाइप्स ऑफ सेटवरती आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सर्व उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स म्हणजे संचांचे प्रकार. तर संचांचा पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे सिंगलटन सेट. त्याला मराठीमध्ये म्हटलं तर एक घटकी संच. सिंगलटन सेट जो आहे त्याची डेफिनेशन या ठिकाणी सांगितलेली आहे. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल इलेमेंट इज कॉल्ड ॲज सिंगलटन सेट. म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो त्या संचाला एक घटकी संच आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं तर सिंगलटन सेट. म्हणजे एखादा संच हा एक घटकी संच असण्यासाठी त्या संचातील घटक संख्या फक्त एकच असावी लागेल. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल याचं पाहणार आहोत. ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. म्हणजे संच ए हा सममूळ संख्यांचा संच असेल तर. आता जर आपण या ठिकाणी ए या संचातील घटकांची प्रॉपर्टी किंवा गुणधर्म जर पाहिला तर यामध्ये सांगितलं आहे की या संच ए मधील सर्व घटक हे सम आणि मूळ संख्या असावेत. मग सम आणि मूळ संख्या असणारी एकमेव संख्या आपल्याकडे आहे ती म्हणजे 2. म्हणून ए या संचामध्ये दोन ही एकमेव संख्या एकमेव घटक या संचामध्ये असणार आहे. देअरफॉर सेट ए इज अ सिंगलटन सेट. म्हणजेच संच ए हा एक घटकी संच आहे कारण त्याच्यामध्ये फक्त एकच घटक आहे. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे एम्प्टी ऑर नल सेट. एम्प्टी ऑर नल सेट याला मराठीमध्ये म्हटलं तर रिक्त संच आणि या संचाची व्याख्या याच्या नावामध्येच सांगितलेली आहे. रिक्त म्हणजे रिकामा किंवा मोकळा. एम्प्टी ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असं म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट देन इट इज कॉल्ड एम्प्टी ऑर नल सेट. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणजेच एम्प्टी ऑर नल सेट असं म्हटलं जातं. आता हा जो संच आहे तो संच दोन वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शवला जातो. इट इज रिप्रेझेंटेड बाय एम्प्टी कर्ली ब्रॅकेट ऑर ग्रीक लेटर फाय. म्हणजे हा संच दर्शवण्यासाठी रिक्त असलेला महिरपी कंस किंवा फाय हे ग्रीक अक्षर वापरलं जातं. आता या एम्प्टी सेट किंवा नल सेटचं म्हणजेच रिक्त संचाचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. सपोज बी is a set of elements x and x is a natural number between 2 and 3. हा जो संच आहे तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी मित्रांनो की हा संच रूल मेथडने या ठिकाणी लिहिलेला आहे. तो आपण लिस्टिंग मेथडने लिहिण्याचा प्रयत्न करूयात. बी या संचातील घटकांची गुणधर्म या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत की x हा नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या असावी आणि तो 2 आणि 3च्या दरम्यानचा असावा. पण जर आपण निरीक्षण केलं तर 2 आणि 3च्या दरम्यान असणारी एकही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून बी या संचामध्ये एकही घटक येणार नाही. म्हणजे बी हा संच रिक्त संच असणार आहे. म्हणजे सेट बी इज ॲन एम्प्टी सेट ऑर नल सेट. तिसरा जो प्रकार आहे संचाचा तो म्हणजे फायनाईट सेट. फायनाईट सेटला मराठीमध्ये म्हटलं तर शांत संच. शांत संच म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येते ती मर्यादित असते अशा संचाला आपण शांत संच असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये फायनाईट सेट असं म्हटलं जातं. डेफिनेशन आहे फायनाईट सेटची. इफ इट इज अ नल सेट ऑर नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड ऑर काउंटेबल देन इट इज अ फायनाईट सेट. म्हणजे फायनाईट सेट किंवा शांत संच म्हणजे जर एखादा रिक्त संच असेल किंवा त्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असेल मोजता येईल इतकी असेल तेव्हा त्या संचाला शांत संच म्हणजेच फायनाईट सेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा संच फायनाईट सेट असण्यासाठी त्यातील इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट काउंटेबल असणं गरजेचं आहे. ते मोजता येणे इतके असावे लागतील तेव्हा तो संच जो आहे तो शांत संच ठरेल. फायनाईट सेटचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात.
Suppose C is a set in curly bracket P oblique P is a number, natural number 1 to 22 which is divisible by 4. म्हणजे सी या संचामध्ये पी हा असा एक घटक आहे की जो नैसर्गिक संख्या असून तो 1 ते 22च्या दरम्यानचा असून त्याला 4ने भाग जाईल किंवा तो 4ने विभाज्य आहे. मग 1 ते 22च्या दरम्यान असलेला नैसर्गिक संख्या की जिला 4ने भाग जाईल अशा कोणकोणत्या संख्या आहेत, तर 1 ते 22च्या दरम्यानची पहिली 4ने विभाज्य संख्या आहे 4, दुसरी 8, 12, 16 आणि 20. म्हणजे 1 ते 22च्या दरम्यान केवळ 5 अशा संख्या आहेत की ज्या नैसर्गिक असून त्या 4ने विभाज्य आहेत. म्हणून या संचातील घटक संख्या ही मर्यादित दिसते आहे. यामुळं या संचाला आपल्याला शांत संच म्हणजेच फायनाईट सेट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. देअरफॉर सेट सी इज अ फायनाईट सेट. चौथा जो प्रकार आहे तो चौथा प्रकार असणार आहे इनफायनाईट सेट, ज्याला मराठीमध्ये अनंत संच असं म्हटलं जातं. इनफायनाईट सेटची डेफिनेशन आहे इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट आर अनलिमिटेड ऑर अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. म्हणजे ज्या संचातील घटक संख्या ही अमर्यादित असते किंवा मोजता येणार नाही एवढी असते तेव्हा त्या संचाला अनंत संच असं म्हटलं जातं, इनफायनाईट सेट. आता याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. वी नो दॅट नॅचरल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1 to 3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे आपल्याकडे अनंत नैसर्गिक संख्या आहेत म्हणून सेट ऑफ नॅचरल नंबर्स इज ॲन इन्फानाईट सेट. म्हणजे हा अनंत संच आहे कारण n म्हणजेच नॅचरल नंबर्सचा सेट जो आहे, संच जो आहे, या संचातील घटक संख्या ही अमर्याद आहे, ती आपल्याला मोजता येणार नाही, ती अनलिमिटेड आहे, अनकाउंटेबल आहे. देअरफॉर सेट n इज ॲन इन्फानाईट सेट. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत इक्वल सेट्स. आता दोन सेट इक्वल सेट किंवा समान संच आहेत असं केव्हा म्हणता येतं, तर जर समजा दोन सेट आपण गृहीत धरले ए आणि बी. जर ए मधील सर्वच्या सर्व घटक बी या संचामध्ये असतील आणि बी मधील सर्वच्या सर्व घटक ए या संचामध्ये असतील तर ए आणि बी ला समान संच असं म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन आहे इक्वल सेटची. टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल इफ एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट बी अँड एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी इज इन द सेट ए. म्हणजे जेव्हा ए या संचातील प्रत्येक घटक हा बी या संचामध्ये असेल आणि बी या संचातील प्रत्येक घटक ए या संचामध्ये असेल तेव्हा ए आणि बी हे दोन संच समान संच आहेत असं म्हटलं जातं. आणि हे जे विधान आहे द सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स सिम्बॉलिकली it is written as A is equal to B. That means set A and set B are equal sets. आता या ठिकाणी आपण चारच महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. म्हणजे संचांचे 4 प्रकार या ठिकाणी अभ्यासले आणि इक्वल सेट हा एक छोटासा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा पाहूयात. टाइप्स ऑफ सेट. देर आर 4 टाइप्स ऑफ सेट. फर्स्ट वन इज सिंगलटन सेट विच कंटेन्स ओनली 1 एलिमेंट. एम्प्टी ऑर नल सेट म्हणजे याच्यामध्ये एकही घटक नसतो. त्यानंतर फायनाईट सेट्स हॅविंग काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. इन्फानाईट सेट इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट आर अनलिमिटेड देन इट इज कॉल्ड ॲज इन्फानाईट सेट. अँड इक्वल सेट हे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. या मुद्द्यांवरती आधारित अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट 1.2 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे डिसाइड वेदर विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर अँसर. म्हणजे खाली आपल्याला 3 संच दिलेले आहेत ए बी अँड सी. ए बी सी या 3 संचांपैकी कोणते संच हे समान संच आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं कारणही आपल्याला द्यायचं आहे. सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स ऑब्लिक एक्स ऑब्लिक 3x minus 1 is equal to 2 curly bracket complete. Second set B is equal to in curly bracket x oblique x is a natural number but x is neither prime nor composite
and set C is equal to x oblique x belongs to capital N or set N and x is less than 2. याचा अर्थ असा आहे की A या संचामध्ये x हा असा घटक आहे की तो घटक 3x वजा 1 बरोबर 2 हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनची अट पाळतोय. म्हणजे हे इक्वेशन सोडवल्यानंतर याचं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन म्हणजे A या संचाचा घटक असणार आहे. बी हा जो संच आहे, बी या संचामध्ये आपल्याला एक्स हा एक घटक सांगितलेला आहे, पण त्याच्या प्रॉपर्टी या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक्स हा नॅचरल असला पाहिजे, पण तो नायदर प्राईम और नॉर कॉम्पोजिट म्हणजे तो मूळही असता कामा नये, ती संख्या मूळही असता कामा नये आणि संयुक्तही असता कामा नये. तिसरा सेट जो आहे त्याच्यामध्ये एक्स हा घटक आहे, तो नॅचरल नंबर असावा, नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्याचा घटक असावा आणि तो 2 पेक्षा लहान असावा. मग हे 3 सेट समान संच आहेत का, इक्वल सेट्स आहेत का ते आपल्याला चेक करायचे. त्यासाठी आपण हे दिलेले संच जे आहेत हे रूल मेथडने किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचे आहेत, म्हणजे यादी पद्धतीने लिहायचे आहेत. मग सुरुवातीला आपण सेट ए जो आहे तो लिहून घेऊयात. सेट ए हा यादी पद्धतीने लिहिण्यासाठी आपल्याला हे दिलेलं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. इक्वेशन इज 3x - 1 इज इक्वल टू 2. Transfer -1 to right hand side, equation becomes 3x is equal to 2 plus 1, that means 3x is equal to 3. X is equal to 3 upon 3, transfer 3 to the right hand side, 3 upon 3, and answer is 1, that means x is equal to 1. And x is the element of set A, that means in the set A there is only one element and which is 1. Therefore set A is equal to in curly bracket 1. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता बी हा संच आपल्याला लिहायचा आहे. बी मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तो नॅचरल नंबर असावा, नैसर्गिक संख्या असावा आणि इट शुड नॉट बी प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे तो मूळही नसावा आणि संयुक्तही नसावा. मग अशी एकमेव संख्या आपल्याकडे आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ती म्हणजे 1. म्हणून बी या संचामध्ये सुद्धा एकच घटक असेल आणि तो म्हणजे 1. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता सी या संचामध्ये एक्स हा घटक आहे. एक्स हा नॅचरल नंबर असून तो 2 पेक्षा लहान असावा. 2 पेक्षा लहान असणारी एकमेव नैसर्गिक संख्या आहे ती म्हणजे 1. म्हणून सी या संचामध्ये सुद्धा 1 हा एकमेव घटक असेल. देअरफॉर सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. इफ वी ऑब्झर्व इक्वेशन 1, 2 and 3, we can say that the elements of set A, B, C are same. म्हणजे संच A, B आणि C मध्ये असलेले घटक हे समान आहेत. एकच घटक आहे तो तीनही संचामध्ये आहे. म्हणून A, B आणि C हे तीनही संच समान संच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. therefore from equation 1, 2 and 3 we can say that set A is equal to set B is equal to set C. म्हणजे तीनही संच समान संच आहेत. याच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. Decide whether set A and B are equal sets. Give the reason for your answer. A is a set of even prime numbers and B is equal to in curly bracket x oblique 7x - 1 is equal to 13 curly bracket complete. म्हणजे या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला संच A आणि B हे समान आहेत किंवा नाहीत हे पडताळून पाहायचं आहे आणि आपण दिलेल्या उत्तराला कारण सुद्धा द्यायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर सकारण असलं पाहिजे. आता संच ए आणि बी हे आपण यादी पद्धतीने लिस्टिंग मेथडने या ठिकाणी लिहून घेऊयात. ए इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर्स म्हणजेच सममूळ संख्यांचा संच. आणि मगाशी आपण पाहिलंय की आपल्याकडे फक्त एकमेव सममूळ संख्या आहे ती म्हणजे 2. म्हणून संच ए मध्ये फक्त एकच घटक असेल तो म्हणजे 2. देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. म्हणजे इव्हन प्राईम नंबरचा संच हा ए असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त एकच सममूळ संख्या आहे ती म्हणजे 2. म्हणून या संचामध्ये एकच घटक आहे. मग हा संच कुठल्या प्रकारचा आहे तर हा संच असणार आहे सिंगलटन सेट, कारण याच्यामध्ये एकमेव संच आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला ए आणि बी हे समान संच आहेत का, इक्वल सेट्स आहेत का हे आपल्याला पडतायचं आहे. आता बी हा संचातील घटक लिहिण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन जे आहे या इक्वेशनचं सोल्युशन या ठिकाणी शोधावं लागेल. 7x - 1 इज इक्वल टू 13 रेषीय समीकरण आहे, एका चलातील आहे, सोपं आहे. 7x - 1 इज इक्वल टू 13. ट्रान्सफर 1 टू राईट हँड साईड. देअरफॉर इक्वेशन बिकम्स 7x इज इक्वल टू 13 plus 1.
दॅट मीन्स 7x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 अपॉन या ठिकाणी 7 पाहिजे. म्हणजे 7 आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला, 7 आणि x यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे, इकडे आल्यानंतर भागाकाराची क्रिया होईल. म्हणून या ठिकाणी 14/2 असं आपलं उत्तर पाहिजे. या ठिकाणी आपण ते लगेच बदल करून घेऊयात. 14/7 असं उत्तर पाहिजे. 14/7 दॅट मीन्स x इज इक्वल टू 2. म्हणजे या समीकरणाची जी उकल आहे ती उकल आपल्याला मिळालेली आहे 2. म्हणजे बी या संचामध्ये x या 7x - 1 इज इक्वल टू 13 ची उकल सोल्युशन असणार आहे 2. म्हणून बी या संचातील घटक असणार आहे 2. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. इट इज इक्वेशन नंबर 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यांचं निरीक्षण केलं असता आपल्यास लक्षात येईल की ए आणि बी मधील घटक समान आहेत. म्हणजे ए मधील सर्वचे सर्व घटक बी मध्ये आहेत, बी मधील सर्वचे सर्व घटक ए मध्ये आहेत. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन से दॅट सेट ए इज इक्वल टू सेट बी. दॅट मीन्स सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. म्हणजे हे समान संच आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. म्हणजे खालीलपैकी कोणते संच हे रिक्त संच आहेत आणि कारण द्यायचं आहे. तर पहिला सेट आहे ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए ऑब्लिक ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. म्हणजे ए या संचामध्ये ए ही अशी नैसर्गिक संख्या आहे की जी शून्यापेक्षा लहान आहे. आणि जर आपण संख्यांचा अभ्यास केलेला असेल तर आपल्या सहज लक्षात येईल की शून्यापेक्षा लहान असणारी एकही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून ए या संचामध्ये या अटी पूर्ण करणारा एकही घटक असणार नाही. म्हणून ए हा रिक्त संच असणार आहे. देर इज नॉट अ सिंगल नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. देअरफॉर ए इज इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. दॅट मीन्स सेट ए इज अन एम्प्टी सेट. म्हणजे तो आपण फाय या अक्षराने दर्शवलेला आहे. पुढचा सेट आपण घेऊयात. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स ऑब्लिक एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे बी या संचामध्ये एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. म्हणून ते आपण सॉल्व्ह करून घेऊयात. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 बाय टेकिंग स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे बी या संचामध्ये म्हणजे एक्स वर्ग बरोबर 0 या समीकरणाची उकल सोल्युशन आपल्याला मिळालेली आहे एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे बी या संचामध्ये एक घटक आहे आणि तो घटक असणार आहे 0. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 0. मग यामध्ये किती संच आहेत, किती घटक आहेत, तर याच्यामध्ये एक घटक आहे. देअरफॉर बी इज अ सिंगलटन सेट. इट इज नॉट अन एम्प्टी सेट. याच्यामध्ये एक घटक आहे म्हणून याला रिक्त संच असं म्हणता येणार नाही. देअरफॉर सेट बी कंटेन्स अ सिंगल एलिमेंट 0. हेन्स इट इज नॉट अन एम्प्टी सेट. इट इज अ सिंगलटन सेट. हा एक घटकी संच आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण पाहूयात. सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट m ऑब्लिक 5m - 2 इज इक्वल टू 0 अँड m बिलॉंग्स थ्रू n. म्हणजे m हा संच n चा घटक असला पाहिजे. त्यानं या समीकरणाची जी उकल आहे ती उकल तो असला पाहिजे आणि तो नैसर्गिक सुद्धा असला पाहिजे. मग आता आपल्याला सी या संचातील घटक ओळखण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 5m - 2 बरोबर 0 हे समीकरण सोडवावं लागेल. त्याची उकल शोधावी लागेल, त्याचं सोल्युशन शोधावं लागेल. म्हणून आपण खालच्या लिहूयात 5m - 2 is equal to 0. Transfer negative 2 to right hand side. 5m is equal to 0 plus 2. That means 5m is equal to 2. आता 5 आपण उजव्या साईडला नेऊयात. तर m बरोबर m is equal to 2/5. आता m हा जो 2/5 आलेला आहे हा नैसर्गिक संख्या नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला सांगितले की जर सी मध्ये तो घटक m असायला पाहिजे तर तो याचं सोल्युशन असलं पाहिजे आणि तो नॅचरल नंबर असला पाहिजे. आणि हा काही नॅचरल नंबर नाही आहे. बट m बिलॉंग्स टू n ही कंडिशन दिलेली आहे आणि m इज नॉट इक्वल टू m इज नॉट अ नॅचरल नंबर. m हा नॅचरल नंबर या ठिकाणी नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला याचं एकही सोल्युशन असं मिळत नाही की जे नॅचरल आहे आणि याचं सोल्युशन आहे. म्हणून सी या संचामध्ये एकही घटक असणार नाही. देअरफॉर सी इज अन एम्प्टी सेट. म्हणजे हा रिक्त संच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इन्फानाईट. म्हणजे खालीलपैकी कोणते संच शांत आणि कोणते संच अनंत आहेत ते आपल्याला कारणासह लिहायचे आहेत.
अतिशय सोपा हा एक प्रॅक्टिस सेट आहे. त्यातलं पहिला सेट आहे सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स ऑब्लिक एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. आता तुम्हीच सांगा, अशा कोणत्या नैसर्गिक संख्या आहेत की ज्या 10 पेक्षा लहान आहेत? एक्स शुड बी अ नॅचरल नंबर अँड इट शुड बी लेस दॅन 10. देर आर 9 numbers which are natural and smaller than 10. That means a is equal to in curly bracket 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. These are the elements of set A and these are countable number of elements. म्हणजे यांची आपल्याला मोजणी करता येऊ शकते. हे घटक मर्यादित आहेत म्हणून हा संच हा फायनाईट आहे. इट इज अ फायनाईट सेट, म्हणजे हा शांत संच आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूयात. बी इज इक्वल टू वाय ऑब्लिक वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटिजर. म्हणजे बी या संचामध्ये असे घटक असावेत की जे ऋण 1 पेक्षा लहान असावेत आणि ते पूर्णांक संख्या असाव्यात. ऋण 1 पेक्षा लहान असणाऱ्या अनेक पूर्णांक संख्या आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ पहिली पूर्णांक संख्या जी ऋण 1 पेक्षा लहान आहे ती असणार आहे ऋण 2, त्यानंतर ऋण 3, ऋण 4, ऋण 5 असं अनंतापर्यंत आपल्याला लिहिता येईल. म्हणजे बी या संचामध्ये अनेक घटक अमर्यादित घटक आहेत. ते म्हणजे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -2, -3, -4, -5 अँड सो ऑन. दॅट मीन्स दिस सेट कंटेन्स infinite number of elements or uncountable number of elements. Therefore set B is an infinite set. म्हणजे संच B हा अनंत संच आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. C is equal to set of students of class 9 from your school. म्हणजे तुमच्या विद्यालयातील इयत्ता 9वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आणि कुठलीही शाळा जर आपण घेतली तर कुठल्याही शाळेतील 9वीच्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मर्यादित असणार आहे. ती अनकाउंटेबल कधीच असणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो देर आर काउंटेबल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9. देअरफॉर सेट सी इज अ फायनाईट सेट. म्हणजे त्यातील संख्या ही त्यातील घटकांची संख्या आपण मोजू शकतो. 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आपण मोजू शकतो. ती मर्यादित असेल म्हणून हा जो सेट आहे याला आपण फायनाईट सेट म्हणजे शांत संच असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर चौथं उदाहरण आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. म्हणजे तुमच्या गावातील सर्व लोकांचा संच. आपल्या कुठल्याही गावामध्ये लोकसंख्या जी आहे ती मर्यादित असते. ती अमर्याद कधीही असणार नाही. देअरफॉर वी कॅन से दॅट देर आर लिमिटेड नंबर ऑफ पीपल इन आवर विलेज. देअरफॉर दिस सेट इज ऑल्सो अ फायनाईट सेट. म्हणजे 3 नंबरचा संच. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल अँड सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर स्कूल. दीज आर द सेम सेट्स. दीज आर फायनाईट सेट्स. आता आपण 5वं उदाहरण या ठिकाणी पाहूयात. सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. म्हणजे प्रयोगशाळेतील वैज्ञानिक उपकरणांचा संच. कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये असणारे उपकरणं जी आहेत ती उपकरणं ही मर्यादित असतात. Therefore we can say that there are limited number of apparatus in laboratory. Therefore this set is also a finite set. म्हणजे हा सुद्धा फायनाईट सेट असणार आहे. त्यानंतर पुढे सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या या 0 पासून सुरू होतात. 0, 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे त्या सुरू होतात. यामध्ये अनंत संख्या असतात आणि त्या अनंत संख्या असल्या कारणाने हा जो संच आहे तो संच आपल्याला अनंत संच आहे असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी जो संच आहे सेट ऑफ होल नंबर्स इट इज अ इन्फानाईट सेट. म्हणजे संच W मध्ये जो होल नंबरचा सेट आहे तो W ने आपण दाखवतो. तो सुरू होतो 0, 1, 2, 3 पासून. त्याच्यामध्ये अनंतापर्यंत संख्या असतात. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट W आर अनकाउंटेबल, अनलिमिटेड, अमर्याद संख्या, अमर्याद घटक असल्यामुळं W इज कॉल्ड ॲज अ इन्फानाईट सेट. दिस इज ॲन इन्फानाईट सेट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या सुद्धा आपल्याकडे अमर्याद आहेत.
त्या अनकाउंटेबल आहेत, अनलिमिटेड आहेत. देर आर अनकाउंटेबल रॅशनल नंबर्स, देअरफॉर दिस सेट इज ऑल्सो इन्फानाईट सेट. दिस इज ॲन इन्फानाईट सेट. असे सोपे उदाहरणं. म्हणजे या सराव संचामध्ये समान संच, त्यानंतर संचांचे 4 प्रकार आपण अभ्यासले. पहिला प्रकार होता सिंगलटन सेट, दुसरा प्रकार होता एम्प्टी ऑर नल सेट, तिसरा प्रकार होता फायनाईट सेट, चौथा प्रकार होता इन्फानाईट सेट. यावर आधारित अतिशय सोपा आणि छोटा प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. याचा पुन्हा एकदा घरी तुम्ही सराव करा, वारंवार उदाहरणं सोडवा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स असे महत्त्वाचा मुद्दा पाहिला होता, तो म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती. फर्स्ट मेथड होती लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड, अँड सेकंड वन इज रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. त्याच्यावरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1.1 हा अभ्यास आपण सोडवलेला होता. हाही अभ्यास एकदम सोपा होता. याचा घरी अभ्यास करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचे व्हिडिओ सहजासहजी पाहता येतील. धन्यवाद.